हॅलो, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत राजू आणि नेहा आणि त्यांच्याकडे अशा प्रकारचा एक बॉक्स आहे किंवा मोठा खोका आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू भरलेल्या आहेत. पण काय झाले आहे की वस्तू सगळ्या एकमेकांमध्ये मिक्स झालेल्या आहेत आणि त्यांना ऋतूनुसार या गोष्टी वेगवेगळ्या करायच्या आहेत. तर चला आपण राजू आणि नेहा यांना मदत करूया. तर सर्वप्रथम आपल्याकडे आहेत या 3 गोष्टी. आता यापैकी आपण उन्हाळ्यात काय वापरतो बरे? विचार करा. आपल्याला उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे प्रचंड गरम होत असते आणि खूप घाम येत असतो. तर अशा वेळी आपण अशा प्रकारची कानटोपी घालू का? नाही, आपण अशा प्रकारची कानटोपी तर हिवाळ्यात घालतो. आणि आपण अशा प्रकारचा रेनकोट घालू का? नाही, रेनकोट तर आपण पावसाळ्यामध्ये घालतो. म्हणजे बरोबर आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. आपण उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचा साधा शर्ट किंवा सुती शर्ट घालतो आणि गॉगल्स घालतो. म्हणजे आपल्याला एक वस्तू बरोबर निवडता आलेली आहे. चला आपण पुढचं उदाहरण बघूया. तर यापैकी आपण पावसाळ्यामध्ये काय वापरतो ते सांगा बरं. तर पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडत असतो आणि सगळीकडे पाणीच पाणी असतं. तर आपण अशा वेळी अशा प्रकारचे मोठे बूट वापरू का? नाही, आपण अशा प्रकारचे बूट हे हिवाळ्यासाठी वापरतो आणि पावसाळ्यासाठी आपण गमबूट म्हणजे वेगळ्या प्रकारचे बूट वापरतो. किंवा आपण अशा प्रकारचा हा पंखा किंवा टोपी वापरू का? वापरू शकतो, पण टोपीने तर आपण भिजून जाऊ. म्हणजे आपण भिजू नये याच्यासाठी काय वापरलं पाहिजे? बरोबर, आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो. म्हणजे आपण पावसाळ्यासाठीचं सामानसुद्धा वेगळं केलेलं आहे. तर पुढे आपल्याला विचारलेलं आहे की आपण हिवाळ्यामध्ये काय वापरतो. मला सांगा, हिवाळा कसा असतो? तर हिवाळ्यामध्ये भरपूर बर्फ पडत असतो किंवा खूप थंडी वाजत असते. तर अशा वेळी आपण अशा प्रकारच्या चपला घालू का? नाही, आपण बूट घालू आणि थंडीपासून वाचण्याचा प्रयत्न करू. किंवा आपण अशा प्रकारचं थंड सरबत पिऊ का किंवा गॉगल्स घालू का? नाही, आपण ते उन्हाळ्यामध्ये करतो. म्हणजे आपल्याला हिवाळ्यातली वस्तू मिळालेली आहे आणि ती आहे स्वेटर. आपण हिवाळ्यामध्ये स्वेटर वापरतो आणि त्याच्यापासून आपल्याला छान गरम वाटते. चला आपण पुढे जाऊया. आणि इथे तुम्हाला ना एक खेळ खेळायचा आहे आणि प्रत्येक पर्यायानुसार ऋतू ओळखायचा आहे. चला तर सांगा बरं की पहिला जो पर्याय आहे ए, त्याच्यामध्ये आपल्याला जे मोजे दाखवलेले आहेत ते मोजे आपण कुठल्या ऋतूसाठी वापरतो? बरोबर, आपण हिवाळ्यासाठी अशा प्रकारचे लोकरीचे मोजे वापरतो. चला आपण पुढचा पर्याय बघूया. तर पुढचा पर्याय आहे बी आणि या बी पर्यायामध्ये आपल्याला गमबूट दिलेले आहेत. तर हे गमबूट कशासाठी आपण वापरतो? बरोबर, आपण हे गमबूट पावसाळ्यामध्ये वापरतो आणि पावसाळ्यामध्ये पाण्यापासून आपल्या पायांचं संरक्षण व्हावं म्हणून आपण गमबूट वापरतो. छान. आता आपण तिसरा पर्याय बघूया. तिसरा पर्याय आहे सी आणि या पर्यायामध्ये आपल्याला दाखवलेलं आहे आईस्क्रीम. तर मला सांगा, तुम्हाला आईस्क्रीम कुठल्या ऋतूमध्ये खायला जास्त आवडते? जेव्हा आपल्याला गरम होत असते किंवा ऊन असते तेव्हा आपल्याला अशा प्रकारे थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि आपल्याला आईस्क्रीम खावीशी वाटते. म्हणजे आपण उन्हाळ्यामध्ये जास्त आईस्क्रीम खातो. म्हणजे आईस्क्रीम ही वस्तू उन्हाळ्याशी संबंधित आहे. छान. तर आपल्याला अशा प्रकारे प्रत्येक ऋतूची स्वतःची सुंदरता समजलेली आहे आणि कुठल्या गोष्टी आपण कुठल्या ऋतूमध्ये वापरतो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे.